नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी अन्न व पुरवठा विभाग भरतीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा कोठे पार पडली? तर परभणी या ठिकाणी पार पडली। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? तर 46 इतके गुणसूत्रे मानवामध्ये एकूण असतात। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात? तर या ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षक असे म्हणतात। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, मंडाले तुरुंगात असताना लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला? गीता रहस्ये हा ग्रंथ लिहिला आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5 नंबरचा असा आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 नंबरचा असा आहे, विनोबा भावे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, बळवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था स्तरीय आहे? तर 3 स्तरीय आहे। 3 हा पर्याय या ठिकाणी सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 नंबरचा असा आहे, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर आंध्र प्रदेश व राजस्थान या 2 राज्यांनी केला आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, 104 घटना दुरुस्तीनुसार लोकसभेतील कोणते आरक्षण रद्द करण्यात आले? अँग्लो इंडियन हे आरक्षण रद्द करण्यात आले घटना दुरुस्ती 104 नुसार। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणते? तर वणी नाशिक येथे आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय वाई या ठिकाणी आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय? सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव सेगाव असे होते। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 12 नंबरचा पाहणार आहोत मित्रांनो, विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते? विधानपूर्वक शब्द नसलेले वाक्य कोणते? तर अलका रागवलेली दिसते, सीताफळ पिकलेले निघाले। तर विद्यार्थी मित्रांनो, डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। ती लाकडी बॅट मोडली। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे, मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? मुले घरी गेली हे वाक्य कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? तर स्वार्थी या वाक्य प्रकारातील हे वाक्य आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावे या विधानांना उपप्रकार ओळखा? तर विद्यार्थी वाक्य सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? 14 तळे सत्याग्रह हा केला। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 17 नंबरचा असा आहे, 17 नंबरचा प्रश्न असा आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते? तर वेदप्रकाश हे होते। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली? भारत छोडो
आंदोलनास कोठून सुरुवात झाली? तर मुंबई या ठिकाणाहून भारत छोडो या आंदोलनास सुरुवात झाली. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 19 नंबरचा असा आहे मित्रांनो. प्रश्न 19 नंबरचा असा आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय जल दिन साजरा केला जातो. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये टिंबटिंब मुद्रा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते, तर काळी मुद्रा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे. महाराष्ट्र जांभा मुद्रा प्रामुख्याने टिंबटिंब जिल्ह्यात आढळते, तर या ठिकाणी रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे. खालीलपैकी मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? खालीलपैकी मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? तर 3 खंडपीठे आहेत. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे. जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड हा आफ्रिका खंड आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 24 नंबरचा असा आहे मित्रांनो. खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर माउंट अबू हे अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे. प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? 1904ला प्राचीन स्मारक कायदा पास करण्यात आला. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे. टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते? तर राज्य निवडणूक आयोग घेते. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे. खालीलपैकी उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग करते. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे. खालीलपैकी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? खालीलपैकी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर तापी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे. प्राणहिता म्हणून व यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते, तर वर्धा व वैनगंगा या नदीच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते प्राणहिता म्हणून. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क पुरवठा विभागाच्या धर्तीवर महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर केलेत. हे प्रश्न 5 जानेवारी 6 जानेवारीला जे फर्स्ट सेकंड थर्डमध्ये जे प्रश्न होणार आहेत तेच प्रश्न आपण कव्हर करत चालत आहोत. हे प्रेसिव्ह क्वेश्चन आहेत मित्रांनो. हे प्रश्न सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. MR अकॅडमी यूट्यूब चॅनल नक्कीच आपणास असे महत्त्वपूर्ण प्रश्न बघावयास मिळतील. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.